नमस्कार मित्रांनो, आजच्या निफ्टी पोस्ट अनालिसिस मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आजचं मार्केट एक साइडवेज मध्ये राहिलेलं आहे बघा. आपण ज्याप्रमाणे मार्केटला डिस्कस केलं होतं मॉर्निंगला की 15 मिनिटची कॅन्डल जर क्लोज होत आहे या रेंज मध्ये. आजची तारीख फाईन, तर आपण या लेवलला ट्रेड करणार होतो, परंतु त्याआधी आपण 5 मिनिटाच्या कॅन्डल क्लोजिंग वरती तुम्हाला एक ट्रेड दिलेला होता बघा. इथे आपण सांगितलं होतं की ही जी लेवल आहे 23,000ची, इथे ओआय डेटा जास्त असल्यामुळे इथून रिजेक्शनचे चान्सेस आहेत, आणि तसं झालं तर इथून एक स्कॅल्पिंग ट्रेड आपण घेऊ शकतो छोटस. आणि आपलं जे टार्गेट राहणार ते या लेवल पर्यंत, म्हणजे 22,900 पर्यंतचा स्कॅल्प आपण करू शकतो. आणि हा जो ट्रेड आहे हा आपला एक्झिक्यूट झाला लगेच जवळपास 5, 10, 15, 20, 25व्या मिनिटाच्या कॅन्डलला आपलं जे टार्गेट आहे इथे फर्स्ट अचीव झालेलं आहे. आणि जो रेशो होता तो जवळपास 1:3 चा होता. म्हणजे हा जो ट्रेड बनलेला आहे तुमचा, हा ट्रेड इथे बनलेला, इथे आपल्याला ओआय डेटा जो दिसत होता तो दिसत होता. आणि ही लेवल रिजेक्ट होण्याचे चान्सेस जास्त होते, कारण ओआय डेटा थोडासा स्ट्रॉंग होता कॉल रायडरचा. आणि खाली जी लेवल होती ती लेवल आपल्याकडे ही होतीच, की जर मार्केट आलंही तर कुठपर्यंत येणार, तर 22,900 पर्यंत आपण आधीच बोललो होतो ही आहे 22,900ची लेवल. अंडरस्टँड? या लेवलला तर हा एक स्कॅल्प इथे आपला डन झालेला, आणि लगेच मार्केटने रिव्हर्सल दिलेला. आणि त्यानंतर आपण असं बोललो होतो की जर मार्केट या लेवलच्या वरती सस्टेन करत असेल 23,000ची, जर त्याला प्रॉपर एक 5 मिनिट मध्ये जर ब्रेक होत असेल आणि रिटेस्ट होत असेल, त्यानंतर मग आपण एक न्यू हाईज आज बघू शकतो. मग तो हाय जो होता 23,100, 23,200 या पद्धतीने गेला असता. आणि जर ती लेवल सस्टेन होत नाही 22,900ची ही लेवल, तर याला रिटेस्टला आपण एक ट्रेड घेतला असता, तो 22,800 पर्यंत गेला असता. तर आज दिवसभर मार्केटने काय केलं बघा, मार्केट त्या चॅनल मध्येच मूव्ह करत राहिलं 22,900 ते 23,000च्या, आणि क्लोजिंगही तशीच दिली गेली. इथे तुम्हाला ट्राय केल्या गेलेला लेवल तोडण्याचा, इथे आपल्याला एक केविलवाना प्रयत्न इथे मार्केटने केलेला. ज्या लोकांनी एंट्री केली असेल तर त्यांनी एंट्री कशी करायला पाहिजे होती, तर त्यांची एंट्री इथेच व्हायला हवी होती. आता लर्न करण्याची गोष्ट ही आहे की एंट्री कशी व्हायला हवी होती. तर एंट्री इथे तुमचा 10 पॉईंट वरती एसएल राहिला असता, आणि टार्गेट जे आहे आपल्याला माहित राहत नाही, तर आपण टार्गेट काय करणार, त्याला ट्रेल करत जाणार. आता हे 25 पॉईंट मूव्ह करेल आणि मग मार्केट खाली पडेल हे कोणाला माहित नसतं. मग एंट्री कशी करायची असते, तर आपण 10 पॉईंट 11 पॉईंटचा आपला इथे एसएल बनतो, हा कन्फर्म आहे. आणि एंट्री आपली झाली असती या लेवलला, एक्झॅक्ट जी लेवल आपण इथे ड्रॉ करून ठेवलेली आहे ती लेवल इथे 22,990च्या जवळपास आहे ती समजा. आणि त्यानंतर मार्केटने आपल्याला एक 26 पॉईंटचा मूव्ह दिलेला, आणि थर्ड कॅन्डल मध्येच रिव्हर्सल पण दिलेला. तर मग आता याला कसा होल्ड केला असता, तर सिंपल आहे. इथे आपली एंट्री झाल्यानंतर आपला एसएल कुठला राहिला असता, याच कॅन्डलचा लो आपला एसएल असता, राईट. आपण बघितलेला आहे तो 11 पॉईंटचा एसएल. तर मार्केटनी एक छान मूव्ह दिल्यानंतर आपण तो एसएल ट्रेल करून ठेवला असता इथे, आणि त्यानंतर त्याला आपण ट्रेल केला असता इथे.
येते लक्षामध्ये. तर या पद्धतीने तुमचा थर्ड कॅन्डलला तुमचा एसएल हिट झाला असता. म्हणजे जर प्रॉफिट बुकिंग करायची वेळ आली असती तुम्हाला तर तुम्ही प्रॉफिट किती बुक केलं असतं, एक 10 पॉईंट 12 पॉईंटच्या जवळपास तुम्हाला प्रॉफिट बुक करता आलं असतं. 26 पॉईंटचा मूव्ह आहे, पण तुमच्या हातात आले असते ऍक्च्युली 12 पॉईंट. म्हणजे 1:1 चा रेशो आपला कम्प्लीट झाला असता. अँड दॅट इज गुड. 1:1 चाही ट्रेड तुम्हाला मिळत असेल तर दॅट इज गुड इन मार्केट ऍक्च्युली. पण आपला प्रयत्न असतो की 1:2 1:3 कॅच करायचा नेहमी. तर बाकी तर काही खास एंट्रीज आपल्याला आज मिळालेल्या नाही आहेत मार्केटमध्ये. ही आपली पहिली एंट्री होती. याच्यामध्ये तुम्हाला जो एसएल मिळाला तो मिळाला जवळपास 21 पॉईंटचा सांगितल्याप्रमाणे. आणि टार्गेट तुम्हाला जे मिळालं होतं ते 44 पॉईंटचं टार्गेट. आपण तुम्हाला टार्गेट जास्त दिलं होतं ॲक्च्युली, 22,900पर्यंतचं दिलं होतं. तर तेवढं टार्गेट नाही दिलं मार्केटने आपल्याला, तरी हरकत नाही आहे. 84 पॉईंटचं टार्गेट होतं आपलं, पण आपल्याला मिळाले किती, 64 पॉईंट समजा. आता इतके आपले बुक होणार का, तर डेफिनेटली नाही होणार. का बरं? सिम्पल आहे ना. आपण काय करणार, हा आपला एसएल पुट झालेला असणार इथे, मग आपण याला ट्रेल करणार ना. तर ट्रेल करताना आपलं काय होणार आहे, इथेच कटलो आपण. येते लक्षामध्ये. म्हणजे मार्केटमध्ये तुम्हाला दिसेल की जबरदस्त मूव्ह झालेला आहे. 60 पॉईंट 70 पॉईंट 80 पॉईंट, बोलायला काही प्रॉब्लेम नाही आहे, कोणी काही बोलेल. पण टेक्निकली तुम्ही किती मूव्ह कॅप्चर करू शकता. ही कॅन्डल जी रेड आहे त्यानंतर लगेच ग्रीन इतकी मोठी रिव्हर्सल होईल मोर दॅन 60%, हे काही स्वप्न नसतं पडलेलं कोणाला, त्याच्यामुळे ते पॉसिबलच होत नाही. तर मग आपण ट्रेडिंग सिस्टम यूज करतो. फक्त आपली एंट्री इथे झालेली आहे, एवढी मोठी कॅन्डल बनलेली आहे, तर आपण डायरेक्ट या कॅन्डलच्या क्लोजिंगला म्हणजे या ठिकाणी आपण ट्रेडमधनं निघून जाऊ शकतो 40 पॉईंट घेऊन. कारण आपला रिस्क किती होती, 20 पॉईंटची आपली रिस्क होती. तर आपण 1:2 टार्गेट एकाच कॅन्डलने दिलेला आहे, तर न थांबता आपण इथून जायला हवं. पण असं होत नाही शक्यतो, कारण की काय सांगावं, मार्केट इथपर्यंत येईल 22,900चं टार्गेट असल्यानंतर तर आपण होल्ड करतो ना, आणि लगेच सेकंड कॅन्डल रिव्हर्सल होत आहे. तर म्हणून मग ट्रेडिंगचं काम असतं, ज्या वेळेला आपली इथे एंट्री झालेली आहे या कॅन्डलच्या क्लोजिंगला लगेच आपण एसएल ठेवून द्यायचं. कारण मार्केट पुन्हा खाली जाताना दिसत आहे. तर आता जर चुकून या लेवलच्या वरती जर मार्केट गेलं तर आपलं लॉसमध्ये नको कन्वर्ट व्हायला आपलं प्रॉफिट. म्हणून आपण काय करतो, या लेवललाच क्लोजिंगला आपला एसएल ट्रेल करून ठेवतो. आणि लगेच तुम्ही बघाल की मार्केट तुम्हाला दाखवत आहे खाली येताना, मार्केट खाली येत आहे आणि शार्प रिव्हर्सल देऊन त्यांनी पुन्हा तुमचा एसएल हिट केलेला आहे. तर आपण ॲक्च्युली एक 14 पॉईंट वगैरे घेऊनच इथून निघून जाणार. तर ॲक्च्युअल ट्रेडिंग अशी असते, बोलायला दाखवताना हे इतके मूव्स दाखवले जातात 80 पॉईंट कॅप्चर वगैरे वगैरे, पण प्रॅक्टिकली ते काही होत नाही शक्य. तुम्हाला ट्रेडिंग करत राहावं लागतं. आता यानंतर जर तुम्ही जर आणखी कुठला ट्रेड इथे बनवायचा प्रयत्न केला असता प्राइस ॲक्शनच्या बेसिसवरती, तर कुठला केला असता? सिम्पल आहे. 22,900चा ओळ आपल्याला इथे दिसतोय, तर आपण काय करणार, इथपर्यंत होल्ड करायचा प्रयत्न करणार या लेवलपर्यंत. आपला एक अंदाज असा असणार की मार्केट काय करेल, इथपर्यंत येईल, पण मार्केटमधूनच रिव्हर्सल झालेला आहे. मग अशा वेळेस आपण ट्रेडिंग कशी करणार, तर आपण मार्क करणार लेवल्स. आपण लेवल कशा मार्क करणार, आपण बघणार की मार्केट काय करतं, एक फॉल देत आहे, फाईन, त्यानंतर एक ग्रीन कॅन्डलचं क्लोजिंग दिलेली आहे, तर आपण ही लेवल मार्क करून ठेवणार. आणि या लेवलच्या वरती जर मार्केट आपल्याला जाताना दिसतंय रिटेस्ट करून, तर मग आपण एक ट्रेड इथे बनवू शकतो. पण आता इथे प्रॉब्लेम काय झालेला आहे बघा, तुमच्या लक्षात येईल लगेच, की मार्केटने एका वन शॉटमध्येच 36 पॉईंटची कॅन्डलवरती क्लोज केलेली. आपली रिस्क आहे इथे 14 पॉईंटची, पण इथे तुम्हाला एंटर करायला मार्केटने चान्सेस दिलेला नाही आहे. मग अशा वेळेला आपण काय करतो, मार्केट हे जे फ्लक्च्युएशन देत आहे त्यावेळेला आपण इथे काय करतो, एक सिस्टम एसएल सॉरी काय बोलतो त्याला आपण, एसएल एंट्री आपण तिथे स्टॉप लॉस लिमिट बोलतात त्याला, सॉरी एसएल लिमिट ऑर्डर बोलतो आपण त्याला. तर ती इथे पुट करून ठेवतो. आणि ती पुट केल्यानंतर काय होतं बघा, या थर्ड कॅन्डलला तुमची एंट्री एक्झिक्यूट होते. कारण की इथनं मार्केट खाली जात आहे, तर आपल्याला असं वाटेल की मार्केट आता ही लेवल ब्रिज करेल आणि आपण 22,900पर्यंत मार्केटला बघू शकतो. पण लगेच फुल फ्लेजमध्ये काय होतं, एक डोजी क्रिएट करून देते, आणि याच डोजी कॅन्डलला तुमचं काय होणार, एंट्री एसएल लिमिटमध्ये लागून जाणार. सोबतच तुमचा एसएल पण लागलेला आहे. इथे किती पॉईंटचा लागलेला आहे, जवळपास एक 15 पॉईंटचा एसएल तुमचा इथे लागलेला आहे सिस्टममध्ये. तर ही रिस्क तुम्हाला उचलायची असते. आणि त्यानंतर मग बघा तुम्ही काय झालं तर
या कॅन्डलला तुमची एंट्री झाल्यानंतर एक 15 पॉईंट म्हणजे तुम्हाला सिंगल कॅन्डलमध्येच मिळालेले आहेत. आफ्टर दॅट 45 पॉईंट आणि आफ्टर दॅट 83 पॉईंट. मग आता तुम्ही 83 पॉईंट पकडले का? किती जण म्हणाल की मी 83 पॉईंट पकडले इथे, तर ते शक्य होत नाही. रिझन आहे त्याच्या मागे पूर्ण की जर आपण हा एसएल पुट केलेला आहे, आपली ही एंट्री इथे एक्झिक्यूट झालेली आहे आणि मार्केटने एक वन साईड आपल्याला इतका छान मूव्ह दिलेला आहे. किती पॉईंटचा बोलू आपण, एक 50 पॉईंटचा. तर आपण आपला एसएल ट्रेड करतो ना, तर आपला एसएल नेक्स्ट कुठे ट्रेड करणार आपण, आपला एसएल इथे ऑटोमॅटिक येऊन जाणार. आणि त्यानंतर ही जी मूव्ह आहे, ही जी ग्रीन कॅन्डल पुन्हा बनलेली आहे, त्यानंतर आपण त्याला आपण काय करणार, आणखी ट्रेड करणार आणि आपण होल्ड करतो. मग त्यानंतर मार्केट काय करतं, या कॅन्डलला म्हणजे जवळपास 12:10ला तुम्ही ट्रेड केला, 11:10ला आणि 12:10 एक तास तुम्ही तब्बल वेट केल्यानंतर तुमचा एसएल हिट झालेला आहे इथे. आणि बघा तो फक्त काही पैशाने हिट झालेला. आणि जर तो हिट नसता झाला तर माईट बी तुम्ही छान प्रॉफिटमध्ये राहू शकले असते. 3.25 रुपयांनी तो एसएल तुमचा हिट झालेला आणि तुम्ही मार्केटच्या बाहेर निघालेले. तर ॲक्च्युअलमध्ये तुम्ही जर हा ट्रेड पकडलाही असता तर तुम्हाला किती पॉईंट मिळाले असते बघा इथे, 15 पॉईंटच्या रिस्कवरती तुम्हाला मिळाले असते 25 पॉईंट. म्हणजे 1:1.5 वगैरे तुम्ही मार्केटमधनं घेऊ शकले असता. पण मार्केटचा मूव्ह किती आहे बघा, 92 पॉईंट, बरोबर. पण प्रॅक्टिकल आपल्याला काय शिकायचं आहे की आपण ॲक्च्युअलमध्ये किती पॉईंट्स घेऊ शकतो, दॅट इज व्हॉट द इम्पॉर्टंट थिंग. या पद्धतीने मार्केट काम करतं. एकसारखा मूव्ह आपण कॅप्चर कधीच करू शकत नाही, कारण की आपल्याला एसएल ट्रेड करत राहणं कंपल्सरी असतं. आज मार्केट इथनं वर गेलेलं आहे, उद्या होऊ शकतं मार्केट आपण आता इथे बघतोय की या मार्केटवर इथनं गेलेला आहे, होऊ शकतं उद्या मार्केट काय करेल, हा जो मूव्ह आहे हा कंटिन्यू करेल. मग काय करणार आपण अशा वेळेला. तर दॅट्स वाय एसएल ट्रेडिंग इज इम्पॉर्टंट. तर हे झालं आजचं अनालिसिस. काही खास ट्रेड बनले नाही आज, 1 किंवा 2 ट्रेड हार्डली तुमचे बनू शकले असते. आणि थर्ड ट्रेड जर तुम्ही थोडीशी चांगले आहेत मार्केटमध्ये आणि थांबून आहात, तुमचं पेशन्स लेवल चांगली आहे आणि जर तुम्ही 2:15 पर्यंत थांबून आहात, तर या कंडिशनला तुमचा एक ट्रेड आणखी जनरेट झाला असता, जर तो तुम्ही घेऊ शकले असता तर. आणि तो झाला असता तुमचा या लेवलला. का बरं असं बोलतोय आपण या लेवलला, कारण आपल्याकडे ही लेवल आहे, ही जी डोजी कॅन्डल बनलेली आहे एक चांगली स्ट्रॉंग वाली. तर या डोजी कॅन्डलच्या क्लोजिंगला आपण एक ट्रेड घेऊ शकलो असतो. रिस्क होती आपली, कारण 2:15 नंतर आपल्याला माहिती आहे मूव्ह येणार मार्केटमध्ये आणि जर मोमेंट येऊ शकतो तर आपल्याला रिस्क बनते. तीच रिस्क इथे बनणार नाही, या लेवलला बनणार नाही, इथे बनणार नाही. कारण तिथे वाजले किती आहे बघा, तिथे टाइम किती, 1 वाजलेला आहे फक्त. आपल्याला माहिती आहे की 2 नंतर 2:15 नंतर मूव्ह येतो मार्केटमध्ये. तर इथे ती रिस्क बनली असती 16 पॉईंटची. तर 16 पॉईंटची जर ती रिस्क तुम्ही घेतली असती तर तुम्हाला इथे रिवॉर्ड चांगला मिळाला असता. 2 कॅन्डलमध्येच तुम्हाला 45 पॉईंट, पण तुम्ही ॲक्च्युअल बुक करू शकले असते आय थिंक 18 पॉईंट. म्हणजे 1:1च तुम्ही इथे घेऊ शकले असते पुन्हा. आता पुन्हा इथे दिसायला तुम्हाला छान दिसतं पिक्चर की 16 पॉईंटच्या अगेन्स्टमध्ये तुम्ही 82 पॉईंट कॅप्चर केलेत. पण टेक्निकली ते पॉसिबल नाही आहे. तर या फालतू गोष्टींकडे लक्ष देऊ नका. टेक्निकली काय पॉसिबल आहे की तुमची जेव्हा इथे एंट्री झालेली आहे, तुम्हाला जेव्हा 45 पॉईंटचा मूव्ह मिळालेला आहे आणि त्यानंतर एक शार्प रिव्हर्सल येतोय, तर आपलं काम काय बनतं, आपलं जो गेन झालेला आहे त्याला प्रिझर्व करणं. तर ही जी डोजी कॅन्डल दिसते तुम्हाला, या डोजी कॅन्डलच्या हायला आपण काय करणार, आपला एसएल ट्रेड करून देणार ऑब्विसली, आणि 18 पॉईंट घेऊन आपण मार्केटमधून निघून जाणार. तर म्हणजे आज एकंदरीत जे ट्रेड बनलेले आहेत ते फक्त 1:1 बनलेले आहेत, काही खास ट्रेड आहे नाहीत. सो दिस इज वॉट द मार्केट पोस्ट अनालिसिस फॉर टुडे. आता जर तुम्हाला अनालिसिस आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण बघूया की मार्केट मंडेला काय करू शकतं. दॅट इज वॉट द मेन क्वेश्चन. तर मार्केट एका चॅनलमध्ये काम करत आहे, जर तुम्ही ऑब्झर्व कराल इथे तर. आणि ते चॅनल कुठलं आहे बघा, दिस इज द चॅनल. आता या चॅनलमध्ये मार्केट काम करत आहे, तर आपल्याला इथे साफ दिसतंय की ओआय डेटा काय आहे आपल्याकडे या लेवलला.
थोडासा कॉम्प्रोमाइज झालेला आहे. कसा बघा इकडे सध्याला ओआय डेटा जो दाखवत आहे त्याच्यानुसार काय फक्त 82 जवळपास 83 लाख लोक कॉल रायटिंग करून बसलेले आहेत, ज्यांचं म्हणणं असं आहे की ही लेवल ब्रीच व्हायला नको. आणि 78 लाख लोक असं पुट रायटिंग घेऊन बसलेले ज्यांचं म्हणणं आहे की लेवल आम्ही ब्रीच करतोच. तर मग आता काय होणार आहे, फक्त 10 लाखाचा डिफरन्स आहे. सॉरी, किती लाखाचा डिफरन्स आहे, फक्त 4 लाखाचा डिफरन्स आहे, 4 ते 5 लाखाचा. तर ही लेवल इझिली कॉम्प्रोमाइज होऊ शकते. आपल्याला मार्केट उद्या चांगल्या लेवलवरती ओपन होताना दिसू शकतं. म्हणजे या लेवलच्या वरती 23,000च्या वरती मार्केट ओपन होताना दिसू शकतं. आणि जर तसं झालं 23,000च्या वरती मार्केट ओपन झालं तर तुमचं नेक्स्ट टार्गेट काय बनतं, तर तुमचं नेक्स्ट टार्गेट बनतं 23,500. 500 पॉईंटचा मूव्ह तुमच्याकडे आहे. पण मग ऑब्विसली पुन्हा तेच की असा वन शॉटमध्ये तो देणार नाही, फार त्रास देईल तुम्हाला. तर त्यासाठी तुम्ही लाईव्ह मार्केट ॲनालिसिसमध्ये आपल्यासोबत जॉईन करत चला. आपल्या चॅनलमध्ये 9 ते 11 वाजेपर्यंत आपण मार्केट इन्साइट्स प्रोव्हाइड करतो. लाईव्ह ट्रेड जर कुठले बनत असेल तर तुम्हाला ते सजेस्ट करतो. आणि करंट ओआय डेटा जो असतो तो डिफरंट आहे. आता हा सध्याला ऑफ मार्केटमधला ओआय डेटा आहे. म्हणजे आपल्याला बघावं लागेल की मार्केटचा डेटा जो आहे करंटमध्ये काय आहे, आणि करंटमध्ये जो ओआय डेटा असेल त्यानुसार आपल्याला मार्केटला ट्रेड करावं लागेल. आता ही लेवल फार क्रुशियल प्ले करणार आहे. सपोज आपल्याला हा एक चॅनल राहणार आपल्याकडे आणि ही लेवल क्रुशियल पार्ट प्ले करेल. जर या लेवलच्या खाली ओपन होत आहे मार्केट सपोज, तर मग तुमच्याकडे ह्या लेवल्स राहतील पुन्हा. म्हणजे मार्केट या पद्धतीने काम करेल 22,500 पुन्हा. अंडरस्टँड. तर बघायचं आहे आपल्याला की 22,500 पर्यंत मार्केट जाईल की 23,500 पर्यंत जाईल. 1000 पॉईंटचं मार्केट आपल्याला पुढच्या वीकमध्ये ट्रेड करायला मिळेल. तर असो, आपण थांबूया इथे.